रामकृष्ण हरि आदेश गोरक्षबालम गुरुशिष्यपालम शेषाहिमालम शशिखंडभालम कालस्य कालम जितजन्मजालम वंदे जटालम जगदब्जनालम नम पार्वतीपते हर हर महादेव। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो शिवेभ्यो शिवम पादुकाभ्यो गोरक्षमत्सेन्द्र जलम धरेभ्यो नमो नमस्तद गुरुपादुकाभ्यो नमो नमस्त शिवम पादुका। काशीनगरीतून आपल्या सर्वांना पुनश्च एकदा प्रणाम करतो। मला कोणतरी फक्त एवढं सांगावं, आवाज क्लिअर येतो आहे का? थोडी मला मदत करा। संतोषजी, रामकृष्णारी, सुप्रभातम। मला फक्त सांगा आवाज क्लिअर येतो आहे का, मग मी सुरू करतो। संदीप राजे, नमो आदेश, नमो आदेश, सतनमो आदेश। असो, तर आज एकंदरीत माझ्याकडे 33 प्रश्न आहेत आणि संतोषजी जय हो मंगल हो आदेश। आणि याच्यातले पुष्कळचे प्रश्न हे सद्यस्थितीच्या संदर्भातले आहेत। संग्राम नंदकिशोरजी जगताप म्हणून आहेत, अहमदनगरचे। त्यांनी मला महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मंदिरांच्या चळवळींच्या बाबतीत माझी भूमिका विचारलेली आहे। आणि वसंत देसाई, घाटकोपर, मुंबई यांनी वारकऱ्यांची यावर काय भूमिका असली पाहिजे असा प्रश्न विचारलेला आहे। इतर अनेकोत्तम प्रश्न आहेत, परंतु हे 2 प्रश्न सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत। आणि मला तरी असं वाटतं की याच्यावर मला बोलायची काही गरज नाही, कारण काही यावर बोलणारे लोक भगवंताने निर्माण केलेले आहेत आणि ते बोलतात आहे। मी काय बोलावं आणि काय नाही हा वैयक्तिक जसा परिपूर्णपणे माझा हक्क आहे। इट इज माय सोल, ज्याला म्हणतो आपण अधिकार, की मी काय बोलावं आणि काय नाही। परंतु माझ्या बोलण्यामुळे जनमानसावर काय परिणाम पडतो आणि काय नाही याचं कॅल्क्युलेशन करून मी बोलणं, त्याचा कयास लावणं, त्याचा विचार करणं, यावरून माझी विचार पद्धती, थॉट प्रोसेस आणि संप्रदाय भूमिका करते। त्यामुळे मी याच्यावर काही बोलणार नाही। फक्त एक प्रश्न जो दत्तात्रेय मनुसे महिमे यांनी जो विचारला आहे त्याच्यावर मी उत्तर देऊ इच्छेल। आपला विषय वेगळा आहे, परंतु प्रश्नांना उत्तर देणं आवश्यक आहे। मला काही कंप्लेंट पण अशा आल्या आहेत की मी प्रश्नांचे उत्तर विचारलेले देत नाही। प्रयत्न करतो, प्रश्न भरपूर असतात आणि सेशन तसंही 1-1 तास होतं, परंतु आपण प्रयत्न करतो। मी वैयक्तिक अनेक उत्तम फोन सुद्धा मला वैयक्तिक येतात। काहींनी चिदविलासाच्या भूमिकेबद्दल विचारायचे फोन केलेले आहेत। मी सांसारिक गोष्टींवर उत्तर देत नाहीत बरं का, मी मांत्रिक नाही असो। त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवावं आणि ते आनंदाने सांगतोय बरं का। असो, या महिमेजींनी विचारलेलं होतं की आम्ही सद्य परिस्थितीवर मुहूर्त पाळावेत का आणि पूजापाठी करावी का, यावर आपण बोलूया। कारण हा परिपूर्ण भक्तीशी संबंधित विषय आहे। कुठेही एक लक्षात घ्यावं, जेव्हा जेव्हा या प्रकृतीची निर्मिती झाली, जेव्हा जेव्हा हे जग अस्तित्वात आलं, तेव्हा तेव्हा मनुष्य निर्माण झाले, जीव निर्माण झाले, मनुष्यासोबतच इतर जीवसुद्धा निर्माण झाले। आणि ते इतर जीव निर्माण होत असताना सुद्धा यामध्ये कुठेतरी एक व्यवस्थेची गरज पडली का मॅनेजमेंटची गरज पडली। आणि ती मॅनेजमेंट म्हणजे काय होती? वागणं, बोलणं, राहणं। आणि त्या वागण्या, बोलण्या, राहण्यांमध्ये समाजाला, इतर जीव आलं, नवे नुसतं समाज आणि जीवच नाही आलात, तर तिथे इतर पशुपक्षी आणि झाडं सुद्धा आले। म्हणजेच पुरुष आणि प्रकृती या दोन्हींमधलं ज्याला आपण म्हणतो बॅलन्स, हे बॅलन्स टिकवण्यासाठी कुठेतरी धर्मोपदेशाची निर्मिती झाली। आता धर्म हा शब्द सध्याच्या परिस्थितीत फार विचित्र पद्धतीने पुढे आलेला आहे। परंतु धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे मनुष्य जातीनी, धर्म हा मनुष्यासाठीच आहे बरं का। म्हणजे धर्मासाठी मनुष्य आहे की मनुष्यासाठी धर्म आहे हा भाग प्रचंड वेगळा। परंतु जेव्हा आपण धर्म ही संज्ञा घेतो तेव्हा धर्म ही संज्ञा एकमेकांच्या प्रती, प्रकृतीच्या प्रती, नेचरच्या प्रती तुमची आणि माझी वागण्याची पद्धत
कार्य, जबाबदारी, कर्तृत्व यांची व्याख्या करणारा एक संविधानात्मक भाग, आचरणात्मक भाग असं म्हणता येईल. धर्माची निर्मिती ही मनुष्यासाठी झाली असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कुठेतरी तो विचार अगदी संकुचित, लिमिटेड आहे असं मला वाटतं. आजच्या परिस्थितीमध्ये धर्माला म्हणजे परत त्या एका प्रश्नाचे उत्तर देऊन देतो की मी नेहमी सनातन हा शब्द वापरतो. सनातन हा शब्द का बरं वापरत असेल मी? कारण हिंदू हे नाव घेण्यात मला काही प्रॉब्लेम नाही आणि आमचं किंवा नाथ संप्रदायाचं जे काही आम्ही आज परत तेच सांगतोय की हा जो भगवा आपण धारण करतो, नाथ संप्रदायाच्या जबाबदारीमध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा सनातनाच्या परंपरेचं, सनातनत्वाचं रक्षण करण्यासाठीच या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही स्वीकारतो. त्यामुळे सनातन हा वेगळा भाग कुठेच नाहीये. सनातन हा एक वृक्ष आहे. सनातन हा वृक्ष आहे. सगळे धर्मग्रंथ, शास्त्र हे त्याचे मूळ आहे. साधना, समर्पितता हे त्याला दिल्यात आलेलं पाणी आहे. आणि या सनातन वृक्षामधून जितके काही संप्रदाय निर्माण झाले ते संप्रदाय स्वतःची वेगळी कुठलीच धारणा सांगत नाही बरं का. ते संप्रदाय स्वतःचं कुठलंच असं काही नाविन्य सांगत नाही. आपल्याला माहीत असेल की सनातनामध्ये, हिंदू धर्मामध्ये अनेकोत्तम विचार पद्धती आहे. मूळ सहा शाखा आहे परमतत्वावर बोलणाऱ्या. त्याला वैशेषिक म्हणता येईल, न्याय म्हणता येईल, सांख्य म्हणता येईल, तो भाग वेगळा. त्या व्यतिरिक्त सुद्धा चार्वाक सारख्या व्यक्तीला सुद्धा हिंदू धर्मात ऋषींसारखं स्थान आहे जो उधार घेऊन मजा करायला सांगतो. त्यामुळे सनातन पद्धती ही फार लिमिटेड नाही. आणि जेव्हा कधी आपण धर्माच्या बाबतीत बोलतो तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, फार महत्त्वाचं, हे सर्वांनी आवश्यक ऐकावं. आपल्याला सर्वात पहिले स्वतःची माहिती पाहिजे बरं का. आपल्याला सर्वात पहिले स्वतःची माहिती पाहिजे आणि त्यानंतरच मग आपण दुसऱ्यावर बोलावं किंवा टीका करावं. हे सुद्धा प्रमाण ज्ञानोबांच्याच ज्ञानेश्वरीतून घेऊन मी आपल्याशी बोलतोय. तर सनातनामध्ये, हिंदू परंपरेमध्ये 3 प्रकार असतात बरं संपूर्ण जगात. आपण याला थोडंसं ब्रॉड नेचरनी पाहू, थोडं बुद्धिवादानी पाहू. कुठल्याही संप्रदायामध्ये, कुठल्याही विचार पद्धतीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो, आपण जेव्हा त्याला आपलंसं करतो किंवा तो स्टॅम्प आपल्यावर लावून घेतो, समजा मी नाथपंथी आहे, मी वारकरी आहे, मी शीख आहे, मी जैन आहे, मी बुद्ध आहे, त्यावेळेस आपण ती आयडेंटिटी धारण करत असताना ती आचरण पद्धती धारण करतो. ती आचरण पद्धती धारण करतो म्हणजे काय? आपण दोन्हीनी ते धारण करतो बरं का. आपण ती मेंटॅलिटीनी पण धारण करतो आणि आपण ती वरून पण धारण करतो. म्हणजे वेशभूषा असेल, टिळा लावणं असेल, कुंडलं घालणं असेल, माळ घालणं असेल. परंतु या दोनही गोष्टी, एक त्याच्यातली फार महत्त्वाची आहे तीच आपण टाळतो. ती म्हणजे आपण त्या संप्रदायामधल्या, त्या मार्गामधल्या साधू संतांनी, वरिष्ठांनी आपल्याला मानसिक आचरण, सायकोलॉजिकल बिहेवियर जो अपेक्षित केलेला आहे तो आपण कधीच स्वीकारत नाही. एक लक्षात घ्यावं, कुठल्याही धर्मविचार पद्धतीचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कुठले? एक देवत्व, त्याला मोनोगॅमी म्हणतात, मोनोगॅमी. अनेक देवत्व, त्याला पॉलिगॅमित्व म्हणतात. आणि तिसरं ॲथिस्ट, नास्तिकत्व म्हणतात. शामजी आदेश रामकृष्ण. हे 3 प्रकार लक्षात आले. कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही संप्रदायाच्या 3 शाखा पडतात. एक देवत्व पद्धती, अनेक देवत्व पद्धती आणि तिसरं नास्तिकत्व. आता याचा भाग कसा करता येईल तर सांगतो. एक देवत्व पद्धतीमध्ये ख्रिश्चॅनिटी येते. ते एकच देव मानतात, ते अनेक देव मानत नाही. अनेक देव पद्धतीमध्ये सनातन परंपरा आहे. आपण अनेक देव मानतो, म्हणजे आपण आपल्याकडे देवांची तशी संख्याच नाही. तो भाग वेगळा, त्याच्यावर आपण नंतर बोलू. आणि जे देव ही संज्ञा, गॉड एक्झिस्टन्स ऑफ गॉड हे मान्यच करत नाही, त्यांना देवाचं नाव घ्यायची गरज पण नाही. परंतु तरी ते परमतत्वाच्या बाबतीत, आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत, एनलाइटमेंट रिअलायझेशनच्या बाबतीत बोलू शकतात.
असे जैन धर्म झाला किंवा बुद्धिझम झाला. आता हे लक्षात घ्यायचं की इतर धर्मांशी संपर्क करत असताना, इतर धर्मांशी आपण तुलना करत असताना आपल्या वैचारिक भूमिकेमध्ये फार मोठा फरक असतो. प्रत्येक धर्म हा आपल्या एका विचार पद्धतीवर स्टँड असतो, बरोबर आहे की नाही. तर मग याच्यात फरक कसा करता येईल, तर आम्ही अनेक देवत्व जरी मानलं, म्हणजे आम्ही अक्षरशः काही काही देवता आम्ही तयार केलेले आहेत. हिंदू धर्मामध्ये भक्तानुसार देव तयार होतो, देवानुसार भक्त तयार होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की भक्तांच्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो. तर इथे सोर्स वेगळा आहे बरं का. इथे भक्तापासून देव तयार होतो आणि इतर विचार पद्धतींमध्ये देवांपासून भक्त तयार होतात. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये कुठेही कमांडंट, आदेश नाही, ऑर्डर नाही, ज्याला आपण म्हणतो ना अघोरीपणा किंवा ज्याला आपण म्हणतो अधिकार पद्धती नाही. इथे प्रेम आहे सनातनांमध्ये. आणि म्हणून इथे भक्तीसारखी स्वतंत्र एक व्याख्या, भक्तीसारखी स्वतंत्र एक विचार पद्धती, भक्तीसारखी स्वतंत्र एक आचार पद्धती निर्माण झाली. भक्ती साधी सोपी नाही बरं का. त्यामुळे तुम्ही ख्रिश्चॅनिटीमध्ये जा, इस्लाम धर्मामध्ये जा, तिथे कमांडंट आहे, तिथे आदेश आहेत. तिथे तुम्ही त्या पद्धतीने जर वागत असाल तरच स्वतःला त्या धर्माचा अनुयायी म्हणू शकता. अन्यथा तुम्ही त्या धर्माच्या बाहेर, त्या धर्माच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे त्यांचा उपदेश करणारा जो देव आहे, पहा बरं का, दोन प्रकार असतात. एक प्रकार असतो दिगंबर आणि एक दुसरा प्रकार असतो पैगंबर. हे दोनच प्रकार अवतारांमध्ये एक्झिस्ट आहे. तर दिगंबर याचा अर्थ काय, जो स्वतः कुठलाही क्लेम करत नाही, परंतु तो स्वतः तेच सत्य सांगतो जे शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. त्याला तुम्ही वैयक्तिक महत्त्व द्या किंवा नका देऊ, तो येतो, तो त्याचं सांगायचं काम करतो, त्या परमतत्वाच्या बाबतीत बोलायचं काम करतो आणि निघून जातो. तो दिगंबर. पैगंबर म्हणजे काय, मी त्या परमतत्वाचा प्रतिनिधी आहे आणि मी सध्या तुमच्या समोर उभा राहून बसतो आहे, सांगतो आहे, बोलतो आहे. माझ्यानंतर कोणी येणार आहे की नाही याची सुद्धा तो कल्पना स्पष्टपणे सांगतो. त्याला पैगंबर म्हणतात, दिगंबर आणि पैगंबर. तर इतर धर्मांमध्ये आणि सनातनांमध्ये एक फार मोठा फरक असा आहे, इतर धर्म हे आयुष्याची मर्यादा एकच जन्माची मान्य करतात. म्हणजे हा मनुष्य देह तुम्हाला एकदाच मिळालेला आहे, हा मनुष्य देह तुम्हाला एकदाच मिळालेला आहे आणि या आयुष्यात एकच जन्म मिळाल्यानंतर, मनुष्याचं एकच जन्म मिळाल्यानंतर तुम्ही जे काही कराल, सांभाळून ऐका, तुम्ही जे काही कराल ते एका विशिष्ट दिवशी, जजमेंट डे असेल किंवा कुठला तरी एक दिवस असेल, त्या दिवशी देव, त्यांचा देव किंवा त्यांची प्रभूती ही त्याचा निर्णय करेल आणि तुम्हाला देव दंड देणार आहे बरं का. तुमच्या चांगल्या आणि वाईटाचा हिशोब प्रत्यक्ष देव करणार आहे आणि तो तुम्हाला दंडित करणार आहे. आलं लक्षात. मनुष्य जीवन हे तुम्हाला एकदाच मिळतं. त्या जन्मामध्ये तुम्ही काय चांगलं करता, काय वाईट करता याचा हिशोब जजमेंट डेच्या दिवशी, एका विशिष्ट दिवशी प्रत्यक्ष देव करेल, अशी ही मेंटॅलिटी इतर धर्मांमध्ये आहे. मग आता या इतर धर्मांची आणि सनातनाची विचार पद्धती कशी वेगळी आहे, तर हिंदू धर्म किंवा सनातन असं म्हणतं की हा तुमचा पहिला जन्म नाही आणि हा शेवटला जन्म पण नाही. तुमचे असे अनेकोत्तम जन्म होणार आहेत आणि होतील पण. ही सायकल आहे जन्म मृत्यूची आणि इथे तुम्हाला देव दंडित करणार नाही. यू विल नॉट गेट पनिश बाय दी गॉड. फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का. यू विल नॉट गेट पनिश बाय दी गॉड अँड देर इज नो पर्टिक्युलर डे. एक कुठला विशिष्ट दिवस नाहीये की ज्या दिवशी तुम्हाला कोर्टाची तारीख उभं राहावं लागेल आणि त्यावेळेस देव तुमचा निर्णय करेल पाप आणि पुण्याचा. तर महत्वाचा फरक काय आहे, इथे तुम्ही एक जन्म घेणार नाही मनुष्य म्हणून, तुम्ही वारंवार जन्म घेत आलेले आहात आणि घेणार. आणि दोन, इथे तुम्हाला देव दंडित करणार नाही, इथे तुम्हाला तुमचं कर्म दंडित करेल. व्हॉट एव्हर यू सी दॅट यू विल रो. तुम्ही जे पेराल त्याच्यावरच तुमचा रिझल्ट येईल. तर आम्ही कर्माला महत्वाचं मानलं.
आणि हे कर्म व्यवस्थित व्हावं. पहा बरं का, एवढं सगळं फिरून आता परत या पॉईंटवर येतो आहे की हे कर्म जे आहे, ज्या कर्मामुळे तुम्ही चांगले आहात की वाईट आहात, तुम्हाला परत मनुष्य जन्म मिळणार आहे की नाही, तुम्ही परत पशुयोनीमध्ये जाणार आहे की नाही, हे ज्या कर्मांवरून ठरेल. इथे निर्णय तुमचा देव करणार नाहीये, इथे निर्णय तुमचे कर्म करणार आहे. कर्मावरून तुमची गती ठरणार आहे. बरोबर. त्यासाठीच श्रीमद भगवद्गीतेमध्ये 1 ते 6 हे अध्याय कर्मयोग म्हणून म्हटले गेलेले आहेत. आपण वाचतच नाही. त्यामुळे कर्माची गती, कर्तृत्व आणि कारण ह्या तिन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी ज्या संविधानाची, ज्या उपदेशांची, ज्या कर्तृत्वाची, ज्या ग्रंथांची निर्मिती झाली त्यालाच आम्ही धर्म म्हणतो. कसं वागावं, कसं बोलावं, कसं उठावं, पोश्चर गेश्चर, त्याला धर्म म्हणतात. मग या धर्मांमध्ये अहिंसा आली, अस्तेय आला, अपरिग्रह आला, रामेश्वर महाराज शिंदे आदेश आणि रामकृष्ण. मग आता हे सगळं काय असेल तर कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या संपूर्ण धरेमध्ये तो धर्म काय सांगतो तर तो अहिंसा तत्व सांगतो. तो अहिंसा तत्व का बरं सांगतो? कारण आम्ही हे मान्यच करत नाही की मनुष्य योनी ही भोगासाठी निर्माण झालेली आहे. इतर धर्मांमध्ये आणि सनातनामध्ये विचार पद्धतींमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. तुम्ही इथे भोगायसाठी आलेले आहात या पृथ्वीवर, असं आपण कुठेही मान्य करत नाही. इतर धर्मांमध्ये देखील स्वर्ग आणि नरकाची व्यवस्था आहे. काही काही धर्मांमध्ये तो 24 स्वर्ग आहे. अगदी तुम्हाला अजून आवर्जून सांगावं असं वाटेल, परंतु आपण ज्या बौद्ध धर्माला काही लोक हत्यार म्हणून वापरतात, काही लोक नास्तिकवादाचा पुरस्कार करण्यासाठी देवी देवतांचा पुरस्कार न करावा म्हणून बुद्धाची मूर्तीची पूजा करतात. आता बुद्धाच्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये माझी स्वतःची एमफिल बुद्धावर आहे आणि माझं तेवढंच नितांत प्रेम आहे बुद्धावर. परत मी कोण आहे हे स्टॅम्प कोणाला लावायची आवश्यकता नाही. मी कट्टरवादाच्या अत्यंत विरोधात आहे. मी हिंदू आहे की नाही, मी बौद्ध आहे की नाही, मी जैन आहे की नाही आणि मी वारकरी आहे की नाही, हे कट्टरवादी लोकांनी ठरवायचं नाही. आलं लक्षात? माफ करा. तर काही लोक बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात. आता बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञान जर पाहिलं तर हिनयान, महायान आणि वज्रयान हे 3 प्रकार बुद्ध धर्मामध्ये पडतात. या तीनही पद्धतींमध्ये बुद्धांनी स्वतःची मूर्ती पूजा, म्हणजे मूर्तीपूजेच्याच विरोधात बोलले, तरी आपण बुद्धाच्या मूर्तींची पूजा करतो. आणि आपलं नास्तिकत्व सुद्धा किती कमजोर असतं बघा बरं का. एखाद्या गोष्टीचा द्वेष घेऊन आपण जेव्हा चालतो तेव्हा आपण धर्माचं पालन करत नसतो. मग तो बौद्ध धर्म असेल, तो जैन धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल. धर्माची मुळी व्याख्या जी आहे ती सहिष्णुतेची, सौहार्दतेची. आणि या भारतभूमीतून, या भारत देशातून जेवढे काही संप्रदाय, विचार पद्धती निर्माण झाल्या त्या सर्वच्या सर्व सहिष्णुतेला, कैवल्याला, दयेला पात्र आहे. आम्ही नदींच्या प्रती भावना मानल्या, आम्ही झाडांच्या प्रती भावना मानली, आम्ही प्राण्यांच्या प्रती सुद्धा भावना मानल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला इतरांपेक्षा वेगळ्या करतात, ज्या आम्हाला पशुपक्ष्यांमध्ये, चराचर जीवांमध्ये, नवे नवे दगडांमध्ये सुद्धा देव पाहायला शिकवतात, या सगळ्या शिक्षा पद्धतींना आम्ही धर्म म्हटला. आता काही धर्मग्रंथांमध्ये परत मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर ज्या प्रकारे एखादा व्यक्ती शांत असतो, एखादा फार शांतही नसतो आणि फार चिडचिडाही नसतो, आणि एखादा अतिशय तापट असतो ज्याला आपण शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो. तर जो एकदम शांत असतो त्याला आपण सध्याचा स्वभावानुसार सात्विक व्यक्ती म्हणू. जो थोडा तापट आहे, थोडा समजदार आहे, परंतु वळवळ आहे, त्याला आपण राजसी म्हणू. आणि जो अत्यंतच तापट आहे, ज्याला स्वस्थ बसताच येत नाही, तो तामसी म्हणू. असेच प्रकार काही साधना करणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झाले आणि त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्सवरून, अनुभवांवरून
काही आचरण पद्धती आणि पूजा पद्धती सुरू केल्या. माफ करा. तर या पूजा पद्धती निर्माण होत असताना आपल्याला एकाच संप्रदायामध्ये, एकाच धर्ममार्गामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे मतं प्रदर्शित होत असताना दिसत असते. त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं की खरं मत कुठलं. जसं मला वसंतजी देसाईंनी विचारलं होतं की वारकऱ्याची नेमकी भूमिका काय. तर एक लक्षात घ्यावं, वारकऱ्यांची, या प्रश्नातच मी हे सम्मिलित करतोय, वारकऱ्यांची भूमिका याला त्याला विचारण्यापेक्षा फार सुंदर उत्तर देतोय बरं का. मानवडकर महाराज तुम्ही ऑनलाईन आहात, संतोषजी तुम्ही पण ऑनलाईन आहात, खुद्द वसंतजी पण ऑनलाईन आहे. वारकऱ्यांची भूमिका काय ही याला त्याला विचारण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच ज्ञानेश्वरीचं पठण केलं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथेमधल्या अभंगांचा अनुसरण जर केलं तर वारकऱ्यांची भूमिका काय हे तुम्हाला लक्षात येईल. आणि सरते शेवटी जे मुळात असतं तेच पानांमध्ये येतं. तुम्ही श्रीमद भगवद्गीता वाचायचा प्रयत्न करावा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. सर्वांना सामावून घेणं हेच मनुष्य जातीचं प्रथम कर्तव्य. आणि ही मनुष्य जात काय आहे, या मनुष्य जातीचा प्रकृतीसोबत काय संबंध आहे. नेचर म्हणजे चराचर. इंग्रजीतल्या नेचर या शब्दालाच आपण चराचर म्हटलं. त्यांची व्याख्या फार संकुचित होती, आपली व्याख्या फार उदार आहे. त्यामुळे कुठल्या संप्रदायात्मक भूमिका काय आहे हे याला त्याला विचारण्यापेक्षा आपण स्वतः जर अभ्यास केला तर आपल्याला स्पष्टपणे ते जाणवेल. आपण संवाद करावा ग्रंथांसोबत, आपण संवाद करावा संतांच्या या अनुभवांसोबत. याला त्याला विचारायला जर गेले तर तापट माणूस तुम्हाला क्रांतिदर्शित्व दाखवेल, तुम्हाला राजसी माणूस त्याच्यात चळवळ आणि उपद्रव दाखवेल, आणि सात्विक माणूस तुम्हाला त्याच्यातून काही. याला त्याला विचारणार. ज्ञानेश्वरी सर्वांसाठी खुली आहे, श्रीमद भगवद्गीता सर्वांसाठी खुली आहे, उपनिषद सर्वांसाठी